वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सर्व निर्विघ्नं कुरु देवा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्षणम् एकं नित्यमेव न अचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। या कुंडीलुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्रीतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिर्दैवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदा जपः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथि नादितो ज्ञान राजा सुपात्र दया करिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरे हरेश्वर भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। परम पूज्य सद्गुरु शवकदास महाराज की जय। सब साधु संतन की जय। Hare
कृपाळू सज्जना तुम्ही संत जन, सज्जना तुम्ही संत जन, थोडी कृपादान तुमचे मन, आठवण तुम्ही जाती पांडुरंगा, तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमची मद
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पती तागळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी सांगा काकुळती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी सांगा काकुळती. विठ्ठला 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 पवित्र पावन अशा या श्री क्षेत्रावरती हरिहरेश्वर विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र वावर आणि अशा या पवित्र स्थानावरती सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये परमपूजनीय गुरुमाऊली सद्गुरु शिवदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शिवदुर्गाई यांच्या प्रेरणेने गावातील सर्व लहान थोर मंडळीच्या सहकार्याने सर्व पंचक्रोशीतील सर्व आप्तवर्गीय यांच्याही सहकार्याने सर्व गुरुबंधू ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ तपोनिष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा सगळ्यांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह अधिक श्री मदभागवत महापुराण कथा रहस्य अधिक नाम यज्ञ असा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम याचा त्रिवेणी संगम आणि या त्रिवेणी संगमावरती या ठिकाणी आपल्याला त्या
पंढरपूरला जाता येत नाही. त्या चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी तुकाराम महाराजांनी जशी वारी केली, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आणि साधन निर्धारी अन्य नाही. मग आपल्याला तिकडे जाता येत नाही, आणि म्हणून त्या संतांची कृपा झाली आणि ही इमारत फळाली. आणि अशा त्या संतांच्या कृपेने या ठिकाणी साक्षात पांडुरंगालाच त्यांनी बोलावणं केलं आणि इथंच पंढरपूर उभं केलं. विठाला विठाला आणि म्हणून आज हरिदिनी आहे, आज कार्तिकी एकादशी आहे, आज फार मोलाचा दिवस आहे. आणि या मोलाच्या दिवशी बहुसंख्य लोक पंढरपूरला गेलेले आहेत. पंढरीची वारी, तद्वतच आपण सुद्धा या ठिकाणी त्या पांडुरंगाच्या वारीला आलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात परिहार असा द्यायचा की योगायोगाने आज हे जे कीर्तन, एकादशीचं कीर्तन म्हणजे पूर्वापार चालत आलेली परंपरा गुरु माऊलींची. एकादशीला माऊलींचं कीर्तन राहायचं. नंतर थोडा बदल झाला. आज सुद्धा युवराज महाराजांची तारीख होती, परंतु काही कारणास्तव त्याच्यात अजून बदल झाला. आणि या ठिकाणी आपली काही अपेक्षा नसताना या ठिकाणी पण काय म्हणावं, एखाद्या वेळेस पांडुरंगाची मर्जी असेल. मला या ठिकाणी मज पामराय काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, अशा तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी तुम्हा संत माय बाबांची थोडक्यात सेवा घडावी, भगवंताचं चिंतन व्हावं. आणि या हेतूने या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. विठाला विठाला आणि म्हणून या कीर्तन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग, या तुकाराम महाराजांनी भक्ती केली, माऊलीने पाया रचला भक्तीचा, ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवालया. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाशे कळस. अशा पद्धतीने जे भक्तीचे कळस बनलेले ते तुकाराम महाराज, आणि त्यांचाच हा 4 चरणाचा अभंग अनेक महत्व सांगणारा आहे. एकच महत्व नाही सांगणारा, संतांचं महत्व सांगणारा आहे, भक्तीचं महत्व सांगणारा आहे, दानाचं सुद्धा महत्व सांगणारा आहे. दान सुद्धा त्याच्यात मागितलेलं आहे. दानपुरा अभंग शेवटच्या दिवशी घेतला जातो, परंतु याच्यामध्ये संमिश्र साध आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. विठाला 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 म्हणून त्या अभंगाच्या दृष्टीने
आपल्याला थोडक्यात सेवा घडावी आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग त्या देहू गावी निवास करणाऱ्या तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग. आणि या अभंगाच्या दृष्टीने तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतायत, समजावून सांगतायत. भक्तीचं महिमान सांगतायत, संतांचं महिमान सांगतायत, कृपेचं महिमान सांगतायत, दानाचं महिमान सांगतायत. काय म्हणतात तुकाराम महाराज? कृपाळू सज्जन, तुम्ही कृपाळू आहात. कृपाळच नाही, तुम्ही सज्जन आहात. कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. तुम्ही जी आमच्यावर कृपा केली, कृपेचं दान केलं, एवढे कृपादान तुमचे मज. परंतु अजून एक माझं काम करा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझे सांगा काकुळती. मी काकुळतीला आलेलो आहे. माझी फक्त त्या पांडुरंगाला आठवण सांगा, आठवण करून द्या. केव माझी सांगा काकुळती. कारण मी अनाथ आहे. माझं या जगामध्ये आता कोणीच राहिलेलं नाही. अनाथ, अपराधी, मी अपराधी सुद्धा आहे. मी पतित सुद्धा आहे. अनाथ आहेच, अपराधी सुद्धा आहे, पतित सुद्धा आहे. अनाथ, अपराधी, पतित, आगळा आणि सगळ्यांच्या आगळा वेगळा आहे. पण परी पाया वेगळा नका करू. मला तुमच्या पायाजवळून वेगळा करू नका. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केवळ माझे सांगा काकुळती. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज विनंती करतात की तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मजहारी उपेक्षिना. तुम्ही एकदा त्या भगवंताला निरोप दिला, माझ्या निर्वाणीचा शब्द तिथपर्यंत जर पोहोचवला, तर मग मजहारी उपेक्षिना. तो हरी, तो पांडुरंग माझी उपेक्षा करणार नाही. एवढी माझी आठवण सांगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. विठ्ठला 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 विठ्ठला. ओम नमः अद्याम वेद प्रतिपाद्याम विश्व संसविद्या आत्मरूपा. देवा तूच गणेशु सकलमतीतार्थ प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवधार जोजी. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवंदो श्री चरणम, ते सद्गुरु रायांचे ते नमस्कार ज्ञाताम. महायोग पीठेत देवी मरत्याम, वरम पुंडलिका यदातु मुनीन्द्रम. समागमतिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा
लोकांनी पाहिलं तुकाराम महाराजांचं 1.5 तास कीर्तन चालू होतं. लोकांनी पाहिलं हा आता कीर्तन सांगेल, कारण लोकांना विनोद पाहिजे, कथा पाहिजे, इकड तिकडच्या गोष्टी पाहिजे. हे आमच्याकडलं नाही ते तिकडलं, तुमच्याकडलं नाही ते आमच्याकडलं, असं लागतंय. तेव्हा हजारोनी लोकसंख्या होती, सगळी उठून गेली. एक महाराज बसला होता समोर, त्याची घोंगडी पायाखाली टाकली होती. तो महाराजही त्याचे डोळे लागून गेले. तो बसलेला आहे. 1.5 तासांनी तो जागा झाला आणि तुकाराम महाराज जागी झाले. तुकाराम महाराज झोपले ते का? तुकाराम महाराज कोणत्या दशेत होते? असो ऐसा कोठी आठवती दशा. आणि तुकाराम महाराज सावध झाले. समोर पाहिलं, वा महाराज, एवढ्या हजारो लोकसंख्येतून फक्त कीर्तन तुम्हाला आवडलं. तेव्हा त्या महाराजांनी सांगितलं, महाराज मीही गेलो असतो, पण माझी घोंगडी अटकली म्हणून मी थांबलो. विठाला म्हणून आजच्या या कलियुगाच्या प्रसंगामध्ये खरं कीर्तन माणसाला कवचित आवडत असेल. मला तर शक्यता नाही वाटत. आणि आवडतं म्हणून आपण इथं आलो. जर आवडलं नसतं तर आपण आलो नसतो. म्हणून योगायोगाने हा जो सोहळा चालू आहे याला योग सांगितला. माऊली हरिपाठात म्हणते, योग याग विधी येणेलो हे सिद्धी, नाहीतर वायाची उपाधी दंभधर्म. म्हणून आजचा योग आपल्याला साधायचा आहे. आणि अशा या योगावरती आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे, स्मरण करायचं आहे. 9विधा भक्ती समोर आहे. नुसती सांगायची गोष्ट नाही, 9विधा भक्ती साक्षात उभी केलेली आहे. पहिल्या नंबरची भक्ती आहे श्रवण, दुसऱ्या नंबरची भक्ती आहे कीर्तन, तिसऱ्या नंबरची भक्ती आहे स्मरण,
विष्णू स्मरण, त्याचं मनातल्या मनात स्मरण, आठवण करायची. श्रवण झालं, कीर्तन झालं, स्मरण झालं, आठवण झाली, मग आपण मंदिरात आलो. कधीतरी वर्षातून मग झाली आठवण, मंदिरात आलो, भगवंताची पूजा केली, अर्चन भक्ती झाली. चौथ्या नंबरची अर्चन भक्ती झाली. नंतर वाटलं भगवंताला आंघोळ घालावी. पादसेवन, अर्चन, नंतर वंदन केलं, नमस्कार केला. अशा 6 भक्त्या एक खटी आजच्या दिवशी घडल्या. 6 प्रकार आपल्या जीवनामध्ये घडले. तुम्ही नाही म्हणाल तरी घडले 6 प्रकार. 3 प्रकार राहिले. दास्य भक्ती, दास्य भक्ती, सत्य भक्ती आणि आत्मे निवेदन भक्ती. ह्या 3 भक्त्या कठीण आहेत. विठाला विठाला पोहोचतो, नव्याने एका क्षणात पोहोचतो. पण 7व्या नंबरची भक्ती दास्य भक्ती सांगितलेली आहे. दास्य भक्ती ही हनुमंताने केलेली आहे. आणि दास्य भक्ती म्हणजे संतांचं दास होणं. संतांचं दास होणं एकाएकी मुश्किल आहे. सख्य भक्ती अर्जुनाने केली, समोर लावलेला आहे. अर्जुनानं सख्य भक्ती केली. ते सख्खापणा निर्वायलाही मुश्किल आहे, ते प्रेम निभावायलाही मुश्किल आहे. आणि आत्मनिवेदन, आत्मसमर्पण ही बळीराजाने केली. विठाला विठाला मग आपण 6व्या नंबर पर्यंत पोहोचलो. 7वी मग काही लोक मोजतात. ही पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, पायऱ्या काही पायऱ्या चढत जातात. परमार्थात काही पायऱ्या आहेत. 6 पर्यंत गेलो. 7व्या पायरीपर्यंत संतांचं दास होण्यासाठी मनात विचार आला. कै मी उधार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. असं कोणीतरी सांगा. तुकाराम महाराज या भक्तीच्या वाटेला चालले. जीवन समर्पित केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. कळत न कळत कीर्तन करायला लागले. त्यांनी श्रवण केलं. श्रवणानंतर कीर्तन करायला सुरुवात केली. सगळ्या समाजाला सांगायला लागले की बाबा आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पायी माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांना सांगायला लागले तुकाराम महाराज. पाया पडायला लागले, हात जोडायला लागले, विनंती करायला लागले. आणि समाज इकडून ऐकतून इकडून सोडून देतो. विठाला विठाला विठाला
आणि असा विचार करत असताना अशा पद्धतीने भगवंताची वारी करत असताना नित्यनेमक्यांची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने वारी करायची. त्यांच्या वडलोपार्जित 8 पिढीपासून पांडुरंगाची भक्ती चालू असताना तुकाराम महाराजांनी ती भक्ती चालू ठेवली होती आणि त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की त्यांच्या जीवनामध्ये संत आले. कुठे संत भेटले? सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडले सेवा काही. सापडली वाट जाता गंगे स्नान मस्तकी तो जाण ठेविला कर. भोजन मागते तुप पाव शर पडिला विसर स्वप्नी माझ्या. स्वप्नामध्ये तुकाराम महाराजाला गुरु भेटला. विठाला 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 स्वप्नामध्ये महाराजाला गुरु भेटला. समोरासमोर भेट झाली नाही आणि अशा प्रसंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मला गंगेच्या स्नानाला जात असताना माझे सद्गुरू भेटले पण परी नाही घडले सेवा काही. माझ्या जीवनामध्ये मला काही सेवाच घडली नाही. आता काय करायचं? अनेक उपाय करून पाहिले, जगाला सांगून पाहिलं, जग ऐकायला तयार नाही. त्यांचीच गाढवावरून धीर काढण्यात आली. अनेक अभंग लिहिले. ते अभंग इंद्रायणीमध्ये उडवले गेले. अनेक प्रकारे छळण्यात आलं. तुकाराम महाराजांनी भक्तीचं ध्येय सोडलं नाही आणि शेवटच्या प्रसंगामध्ये सगळं काही करून पाहिलं आणि निर्वाणीची वेळ आली आणि शेवटच्या प्रसंगामध्ये एकमेव संतांची विनंती करायला सुरुवात केली. विठाला 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 त्या संतांची विनंती करायला सुरुवात केली. ते पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात,
संतांना विनंती करायला सुरुवात केली. संत प्रत्यक्ष भेटले नव्हते. त्यांना स्वप्नात गुरुचं दर्शन झालं होतं. मंत्र सुद्धा स्वप्नात दिलेला होता. परंतु त्याने विनंती अजूनही कोणत्या संतांना केली? की तुकाराम महाराजांनी जे सनकाधिक आहेत, जे सतत भगवंताच्या द्वारात जात आहेत, ते आजही चिरंजीव रूपाने भ्रमण करत आहेत. तिन्ही तालामध्ये ते फिरत आहेत. म्हणून त्या तुकाराम महाराजांनी त्या संतांना विनंती केली, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, त्या सनकालिकांना विनंती केली. तुम्ही सनकादिक संत, मानविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही देवाजवळ सतत जाताना मग माझा नमस्कार सुद्धा सांगा. ते विनंतीच्या अभंगापासून सुरुवात आहे. विनंतीचे अभंग आपण सुरुवात करतोय, तिथून सुरुवात आहे. तुकाराम महाराजांनी विनंती केली, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळ. हे भगवान, हे गुरुराया, आता तुम्ही माझ्या जवळ या, केव्हा याल? माझं वचन ऐका. अशी प्रत्येक त्या अभंगामध्ये विनंती केलेली आहे तुकाराम महाराजांनी. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन
तुम्ही जीवले आहात अशी संतांच्या चरणी विनंती चाललेली आहे तुकाराम महाराज. पुढे पुढे तुकाराम महाराज गरुडाला निरोप पाठवला. आपण म्हणतोय गरुडाच्या पायी गरुडाच्या गरुडाकर निरोप पाठवला. हे गरुडराया, वेगी आणावा तो हरी, मज दिना देव धरी. मी दीन आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पतित आहे, मी आगळा आहे. म्हणून मज दिना ते उधरी. पण अजून पुढे निरोप पाठवला. पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, गरुडाने सांगितलं भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. मग तिला का कळते, तिला विनंती करा. पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे का पळती, वेगी आणावा तो हारी, आणावा तो हारी. अजून पुढे निरोप पाठवला. तुका म्हणे शेषाम, भगवंत शेषशाही सिंहासनावर पवडलेला आहे. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उतरे. ही शेवटची निर्वाणीचा प्रसंग तुकाराम महाराजांचा. म्हणून ते म्हणतात, संतांना विनंती करतात, कृपाळू सजन तुम्ही संत जनम, आणि एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किव माझे सांगा का कुलती. माझी कीव करा ना, माझी कीव त्यांना सांगा. कारण तुम्ही सज्जन आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सनकाधिक संत आहात. आणि अशा भावनेने जेव्हा आपण भगवंताचं चिंतन करू. तुकाराम महाराजांना स्वप्नात संत भेटले होते, आपल्याला साक्षात भेटले.
आणि म्हणून त्यांची कृपा झाली आणि ही इमारत फळा आली. विठ्ठला 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 हो. आणि म्हणून हा थोडक्यात तुकाराम महाराजांचा प्रसंग सांगितला. त्यांच्या शेवटच्या गतीचा, शेवटच्या स्थितीचा. आणि जेव्हा ते बोलायला तुकाराम महाराजांना पाठवलं, भगवंतापर्यंत संतांनी निरोप दिला आणि त्या भक्तासाठी भगवंत कसे आले. पिवळा पितांबर कैसा गगनी जडवला, 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 तुझे माझा कैवारी आला. ही विनंती केली तुकाराम महाराजांनी. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. कृपादान, कृपा म्हणजे काय? कृपेचं दान काय? कृपा म्हणजे, कृपा शब्दाचा अर्थ आहे कृ म्हणजे करणारी आणि पा म्हणजे पावन करणारी शक्ती आहे, जी चैतन्य शक्ती आहे. आणि त्या चैतन्य शक्तीचा आविष्कार, त्या चैतन्य शक्तीचा आविष्कार या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन आणि त्या साधकाची उन्मन दशा जेव्हा प्राप्त होते, त्याला कृपा सांगितलेला आहे. त्या चैतन्य शक्तीला तीच शक्ती आहे, तीच भक्ती आहे, तीच मुक्ती आहे आणि तिचे प्रकार आहे. जसं भगवंताचे अनंत असे नाम आहेत, त्याचं वर्णनही करता येत नाही म्हणून त्याला अनंत असं नाव आहे. तो अनंत भगवान, शेषशाही भगवान पाताळामध्ये आहे. ज्याला 1000 मुख आहेत, हजारो फणा आहेत, त्याला शेष सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आणि तो शेष या पृथ्वीला डोक्यावर घेऊन आहे. तो शेषशाही भगवान, भागवत सांगतो बरं का, मी तिथे नाही गेलो, भागवतात पुरावा आहे त्याचा, की तो शेषशाही भगवान हजारो फणाने असा ती पृथ्वी डोक्यावर घेऊन पृथ्वीला आधार दिलेला आहे त्याने. ही पृथ्वी त्या शेषाच्या डोकीवरती एक मोहरीच्या दाण्या एवढी आहे असं भागवत सांगतात. तेव्हा तो शेष किती मोठा असेल. असे त्याचे अनंत रूप आहेत, अनंत नाम आहे, त्याचं वर्णन होत नाही. कितीही गुणगान केलं तरीही अपूर्ण पडतंय, म्हणून त्याला नाव अनंत दिलेलं आहे. अजूनही तो पाताळात आहे म्हणून त्याचं नाव संकर्षण म्हणून आहे. म्हणून
त्या भगवंताचे असे प्रमुख नाम 24 नाम आहेत. आपण कोणती पूजा करत असताना ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, त्रिविक्रमाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनुरुद्धाय नमः, आदोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, श्रीकृष्णाय नमः. असे प्रमुख हे 24 नाम उच्चारल्याशिवाय पुढची पूजा होत नाही. विठाला विठाला विठाला. मग एवढे 24 नका घेऊ, फक्त ते विठ्ठलाचंच घ्या. विठाला विठाला विठाला. तुकाराम महाराजांनी एका विठ्ठलाचंच नाम घेतलं. त्या तुकाराम महाराजांना घ्यायला गरुडावर बैसून माझा कैवारी आला. गरुडावर बसून कैवारी आला. भगवंत त्याला विमान घेऊन आले आणि विमान घेऊन आले. कुडी सहित झाला गुप्त तुका. काय भक्ती, नवविधा भक्ती. आणि मग आज योगायोगाने या ठिकाणी आपण अखंड हरिनाम सप्ताह अधिक आजचा हरिदिनी कार्तिकी एकादशी अधिक त्याच्यामध्ये आपण श्रीमद भागवत महापुराण असं महान, त्याला महानता दिलेली आहे, ते महापुराण आपण श्रवण करतो आहे. म्हणून ते भागवत जरूर श्रवण करावं. विठाला विठाला विठाला. आज हरिदिनी, आज एकादशी. एकादशीच्या दिवशी कधी चुकून कोणी जेवायचं नाही. जे जेवले असतील त्यांनी कबूल करायचं नाही आम्ही जेवलो असं म्हणून. का जेवायचं नाही तर थोडक्यात एकादशीचं महत्व सांगतोय. एकादशीच्या महात्म्यामध्ये असं वर्णन आहे की ही एकादशी जेव्हा प्रगट झाली, ती एकादशी म्हणजे जशी भक्ती, माता भक्ती, शक्ती जी नवरात्रीमध्ये तुम्ही आराधना करतात, ती महामाया, ती आदिमाया, ती आदिशक्ती, तीच भक्ती अनेक प्रकाराने ती सुद्धा नटलेली आहे. आणि म्हणून एकादशी प्रकट झाली. ती एकादशी भगवंताला विचारायला लागली, भगवान मी काय करावं. तेव्हा भगवंताने सांगितलं, तुझं उज्ज्वल कार्य आहे, तुझी आराधना मनुष्य प्राणी करतील, तुझं पालन मनुष्य प्राणी करतील, परंतु त्या दिवशी तुझ्या करिता हर मनुष्य उपवासी राहतील. तो उपवास स्वतः भगवंताने सुरुवातीला केला. एकादशीची आराधना स्वतः भगवंतानी केली आणि अशा प्रकारे ती एकादशी पाळली गेली. म्हणून
असं वर्णन आलेलं आहे की एकादशीच्या दिवशी जो खाईल अन्न, ते पुढे काही सांगले ते शोधा, फक्त अन्नापर्यंतच आहे. आपण पुढे सांगलं का मग माणसाला राग येतो राग. म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नये. जे जगातील जेवढे काही पापाचं स्वरूप आहे ते पापाचं स्वरूप एकादशीच्या दिवशी म्हणतात त्या तांदळामध्ये प्रविष्ट होतंय. आणि तो तांदूळ जर शिजवून खाला तर आपण अन्न खात नसून त्या दिवशी त्या अन्नाला किंमत दिलेली नाही भगवंताने. अन्न खात नसून काहीतरी खातोय, म्हणून आपल्याला दोष लागतोय, दोष. म्हणून तुम्ही माळकरी असा किंवा नसा, एखादा माळकरी असेल, आपल्या घरी पाहून आला असेल तरी त्याला फलाहार सांगितला. फराळ आपण फराळ म्हणतो, पण फलाहार म्हणजे फळांचा आहार तोच घ्यायचा आहे. ज्या वेळेस भगवंतानी एकादशी केली तर म्हणतात घोड्यांना सुद्धा चारा दिला नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अजून एक इतिहास सांगतोय की या एकादशीचं व्रत अंबरीश राजाने केलं. सूर्यवंशी राजा. 2 वंश सांगितले भागवतामध्ये, चंद्रवंश आणि सूर्यवंश. भगवान श्रीकृष्णाचा वंश चंद्रवंश आणि प्रभू रामचंद्राचा वंश सूर्यवंश. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशा त्या प्रभू रामचंद्रांच्या वंशामधील सूर्यवंशातील राजा अंबरीश राजा. अंबरीश राजा हा नित्य नेमाने एकादशीचं पालन करीत होता. एकादशी नित्य नेमाने पालन करत होता. आणि जरूर एकादशीचं पालन करावं. त्या एकादशीच्या पालनामुळं त्या अंबरीश राजाला थोडासा त्रास देण्यात आला. अंबरीश राजाचं व्रत तोडण्यात आलं. एका ऋषीने त्यांची परीक्षा पाहिली की अंबरीश राजा किती व्रत करतोय, किती निष्ठावान आहे. आणि म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले. आजची एकादशी आहे आणि उद्याची द्वादशी. जो एकादशी धरतो त्यांनी सकाळच्या प्रहरी, असं सांगितलं गेलं की सकाळच्या प्रहरी दिवस निघण्याच्या आत भगवंताला नैवेद्य दाखवला पाहिजे. असे नियम काही 2-3 सांगितले. तेव्हा पहाटीच्या प्रसंगी ते दुर्वास मुनी आले आणि भोजनाची व्यवस्था करायला लावली. परंतु पहाटीचा प्रसंग होता तेवढ्यात निरोप दिला की महाराज भोजनाची व्यवस्था करा आणि मी आंघोळीला चाललो. नदीवरती आंघोळीला गेलेले आहेत दुर्वास मुनी. आणि इकडे या अंबरीश राजाचा नियम होता. नियम पाळावे जरी म्हणसी योगी व्हावे. राजा नियमाने चालत होता. आजकाल माणूस नियम पायदळी तुडवत चाललेले आहेत.
नियम माणसाला माहित नाही आणि जो नियम पाळत नसेल त्याला घ्यायला यम येणार आहे बा आणि ज्याने नियम पाळला त्याला काय करत यम विठाला विठाला दुर्वासमुनी गंग्यावर गेलेले आहेत आणि आंघोळीला निमित्त आंघोळीचं केलं. इकडे या अमरीश राजाला वेळ झालेला आहे. सकाळच्या प्रहरी आपल्या नियमानुसार भगवंताला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि नैवेद्य दाखवून आपला द्वादशी एकादशी आपण सोडली पाहिजे हा नियम होता. परंतु नियमाला त्या ऋषीने वेळ केला. त्या दुर्वास ऋषींनी उशीर केल्यामुळं अमरीश राजाने काय केलं, सगळं जेवण तयार केलेलं होतं, परंतु काय केलं, आपला नियम चुकू नये म्हणून त्याने एक तुळशीचं पान तोडलं आणि मुखामध्ये टाकलं. एकादशी सोडून दिली. विठाला 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 एकादशी सुटली अमरीश राजाची आणि ते ऋषी आत्मज्ञानी होते. अंतर्ज्ञानाने जाणलं आणि तिकून जेव्हा लाल बुंद होऊन आले आणि अमरीश राजाला म्हणतात, अरे राजा तू किती कपटी आहेस रे, तू माझ्या अगोदर तुम्ही एकादशी सोडली, तुला ऋषींचा महिमा माहित नाही, मी कसा ऋषी आहे तुला माहित नाही. असा रागाच्या भरात ऋषी लाल बुंद झाला. आणि अशा प्रसंगामध्ये त्या ऋषींनी अमरीश राजाला छळलं. परंतु भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव काय नाही करत. आपल्या बाबांनी लिहिलेलं आहे, भक्तों के लिए कुछ भी होते, भक्तों के लिए कुछ भी होते, छोड़ के अपनी श्याम नरसिंह भय नरसिंह होते, सुकरी होतय, डुक्कर मासाई होतय, कासवी होतोय, काही पण होतोय. आणि अशा पद्धतीने त्या अमरीश राजाला त्यांनी शाप दिला. परंतु त्या शापाच्या खातर देवालाही राहुलं नाही. देवाने त्या ऋषींच्या पाठीमाग सुदर्शन चक्र लावून दिलं. विठाला 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 आणि जेव्हा सुदर्शन चक्र त्या ऋषींच्या पाठीमाग लागलं, त्या ऋषींना पळता भोई थोडी झाली. पळता भोई थोडी झाली. पळता पळता थकून गेले आणि कैलासावर गेले, ब्रह्मदेवाजवळ गेले. त्यांनी सांगितलं आम्हालाही काय करता येत नाही. त्यांनी सांगितलं विष्णूजवळ जा. विष्णूजवळ गेले. त्यांच्याजवळ जाऊन काही उपयोग झाला नाही. त्या भगवंताने सांगितलं, अरे अहो महाराज तुम्ही
त्या राजाचा अपमान केला, त्या राजालाच तुम्ही शरण जा. विठाला 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 त्या ऋषीने अमरीश राजाला, तुला 10 गर्भवास सोसावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील, परंतु त्या 10 जन्माची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली. आणि तेच 10 अवतार. विठाला 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 असे प्रमुख 10 अवतार त्या अमरीश राजाच्या कारणास्तव स्वतः भगवंताने 10 अवतार घेतले. हे मुख्य 10 अवतार आपण वर्णन करतो, पण भागवत 24 अवतारांचं वर्णन करत आहे. असे 24 अवतार भगवंताचे झालेले आहेत. आणि त्या भागवतामध्ये असं संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान सांगितलं गेलेलं आहे. विठाला 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 परंतु ते ज्ञान केव्हा कळेल आपल्याला, तर संतांची कृपा होईल. कृपाळू सजन तुम्ही संत जनम, एवढे कृपादान तुमचे मज. ते कृपेचं दान आपल्याला जेव्हा मिळेल, मग आम्ही म्हणतो आमच्यावर गुरुची कृपा झाली, गुरुची कृपा झाली. आणि जर गुरुची कृपा झाली तर काय होतंय, तर त्या गुरुकृपेला जर माणूस पात्र झाला तर तो देहभाव विसरतो. विठाला 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 देहभान जोपर्यंत तुकाराम महाराज देहभान विसरून गेले होते, त्यांना गुरुची कृपा झाली. असं जोपर्यंत मनुष्य देहभान विसरत नाही तोपर्यंत गुरु कृपेला पात्र आपण होणार नाही. आपली काय केव्हा आहे. म्हणून त्या भागवतात असं वर्णन आलेलं आहे, परीक्षित राजाला सांगितलं गेलं, अनेक नियमांचं पालन सांगितलं गेलं, अनेक परीक्षित राजाने अनेक प्रश्न विचारलं, सृष्टीचं वर्णन विचारलं, या विश्वाचं वर्णन विचारलं, हे विश्व कसं निर्माण झालं, हा भगवंत कसा आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, अणु रेणू थोकडा फक्त आकाश आहे एवढा. अशा पद्धतीने त्या भगवंताचं सूक्ष्मात सूक्ष्म रूप आणि ब्रह्मांड एवढं त्या भगवंताच्या हृदयामध्ये 14 भुवन कसे आहेत, अनंत ब्रह्मांड कसे आहेत, असे अनेक प्रश्न परीक्षित राजांनी विचारलेले आहेत आणि त्या परीक्षित राजाला उत्तर दिलेलं आहे. योग, तो योग आपल्या जीवनामध्ये आपण साध्य करून घ्यायचा आहे. तो योग आपल्या जीवनामध्ये साध्य करून घ्यायचा आहे. आणि गुरु कृपेला पात्र आपण केव्हा हो, हे आपल्या अंतःकरणात तळमळ जेव्हा निर्माण होईल. आपल्या सद्गुरूंनी लिहिलं, तळमळ भारी अंतरी माझ्या देई दर्शन सद्गुराया.
तळमळमारी हो तळमळमारी अंतरी माझ्या देई दर्शन सद्गुरुराजा पुन्हा आपल्या अंतःकरणात जेव्हा तळमळ निर्माण होईल, अंतःकरण आपलं निर्मळ होईल, निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. जोपर्यंत अंतःकरण हे निर्मळ होत नाही तोपर्यंत तो भगवंत अंतःकरणामध्ये स्थिर होत नाही. तो भगवंत अंतःकरणामध्येच आहे, पण तो कशा पद्धतीने विवेक जागृत कसा करतोय, बुद्धी जागृत कशी होते, बुद्धी कोणाचं स्वरूप आहे, विवेक कोणाचं स्वरूप आहे, मन कोणाचं स्वरूप आहे, अहंकार कोणाचं स्वरूप आहे, हे शरीर कोणाचं स्वरूप आहे, हे सगळं भागवत सांगताय. दुपारी आपला विषय झाला की जनक राजाला जेव्हा गुरुकृपा झाली, ती त्या भागवतामध्ये वर्णन आहे की ऐक राजा साधूची नवलाई, ऐक राजा साधूची नवलाई, सुख सनकादिक जनक राजा असून विदेही. जनक हा राजा होता, 1200 पत्न्या होत्या त्याला, तरीही विदेही. जनक राजा असून विदेही आणि सुख सनकादिक लागती पायी. आता तुकाराम महाराजांनी आपण सांगितलं, तुम्ही सनकादिक संत, जो सुरुवातीचा भगवंताने अवतार घेतलेला आहे, सनक सनंदन सनत कुमार, हा पूर्वापार सुरुवातीचा 4 रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. ते आजही चिरंजीव आहे. तरीही ते जनक राजाच्या पायावर लोटांगण घालतात. म्हणतात जनक राजा असून विदेही. जे भागवत सुखमुनीने सांगितलेलं आहे, जे भागवत परीक्षित राजाने लिखित केलेलं आहे, ते भागवत सुखमुनींचे वडील व्यासमुनी, व्यासांचाही अवतार भगवंतालाच आहे. त्याने त्या व्यासाने आपल्या पुत्राला ते भागवत शिकवलेलं आहे. आणि एवढं असूनही ते सुखमुनी त्या राजाच्या चरणावर लोटांगण घालतात. काय विशेष आहे की सुख सनकादिक लागती पायी. काय कारण आहे तर आपल्या गुरुची कृपा. कृपा दान केले संती, मग कल्पांतीही सरेना. किती टायमात कृपा होते. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना क्षिप्रम भवती धर्मात्मा. अर्जुना एका क्षणात मनुष्य धर्मात्मा बनू शकतो, परंतु त्याच्या अंतःकरणाची तशी तयारी असली पाहिजे. नवे नवे पूर्वजन्मीचं त्याचं संचित असलं पाहिजे. एका क्षणात जनक राजाला त्याच पद्धतीने गुरुची कृपा झाली.
जनक राजा जेव्हा जंगलामध्ये शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेला असताना पूर्वीच्या राजांचा छंद होता शिकार करणं आणि शिकारीला गेला होता. सैनिक त्यांच्या बरोबर होते. सैनिक आणि राजाची ताटातूट झाली. सैनिक दुसऱ्या रस्त्याला निघून गेले आणि राजा एकटा पडला. फिरून फिरून दमला आणि महालाकडे निघाला. तेवढ्यात त्यांचे गुरु कोण हो? त्यांचे गुरु अष्टावक्र हे त्या जंगलामध्ये एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं राजा लगबगीने चाललेला आहे. राजाला हाक मारली, ओ राजा कुठे लगबगीने चालले? तेवढ्यात मागा फिरून पाहिलं, ओहो आपले गुरु महाराज बसलेले आहेत आणि त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं. आणि म्हणून जेव्हा घोड्यावरून टांग खाली मध्ये एक पाऊल घोड्यावर एक पाऊल खाली उतरणार आणि अशा प्रसंगामध्ये जेव्हा लख प्रकाश पडला तेव्हा त्या जनक राजाला विश्वाचं ब्रह्मांडाचं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं. त्याला आत्मा काय, परमात्मा काय, जग कसं निर्माण झालं, ब्रह्मदेव कसा निर्माण झाला, सृष्टी कशी निर्माण झाली, पाणी आकाश वायू तेज काय हे सब पंचतत्व कसे निर्माण झाले, सगळं काही ज्ञान झालं एका क्षणात. आणि पळत गेला. जनक राजाच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणतात, शरण मी आलो चरणी तुमच्या, प्रसन्न व्हा सद्गुरु तुम्हारी. शरण गेले आणि राजा असूनही शरण गेले. आणि अष्टावक्राने सांगितलं, राजा घरी चालला ना? त्यावेळेस राजाने डोक्यावरचा मुकुट, सोन्याचा मुकुट काढून आणि अष्टावक्राच्या चरणावर ठेवला आणि म्हणतो राजा की महाराज, जो ते माझं राज्य आहे, ती धन संपदा मला नको आहे. एवढं राज्य एका क्षणात त्यांनी त्यागलं. त्याला म्हणतात त्याग. आणि हे भागवत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य अशा 3 गोष्टी शिकवतोय. म्हणून एका क्षणात राजाला तेवढं ज्ञान झालं आणि गुरुच्या चरणावर स्वतःला वाहून घेतलं. विठाला विठाला चरणावर वाहून घेतलं. राजा जायला तयार नाही. अष्टावक्र म्हणतो, अहो महाराज घरी जा. त्यावेळेस तो मानायला तयार नाही. त्यावेळेस अष्टावक्रांनी सांगितलं, ओ महाराज, तुम्हाला माझी आज्ञा म्हणून तुम्ही राज्य करा. कारण आज या कलियुगामध्ये आत्मज्ञानी राजांची गरज आहे. म्हणून तो राजा राज्य करत होता, विदेही वागत होता. एवढा कारभार असूनही ऐक राजा साधूची नवलाई, जनक राजा असून विदेही
आणि सुख सनकाधिक लागती पायी. अशा भक्तीचा महिमा ना. म्हणून या ठिकाणी योगायोगाने कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किव माझे सांगा काकुळती. किव भक्ताय तुकाराम महाराज. मी अनाथ आहे, अनाथ अपराधी पतित आगळा आणि परी पाया वेगळा नका करू. जोपर्यंत मनुष्य अनाथ होत नाही, जोपर्यंत समाज हा मनुष्य समाज त्या मनुष्याला बाजूला टाकत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. विठाला 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 म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पतित आहे, मी आगळा आहे, मी वेगळा आहे. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि जीव माझी सांगा काकुळती. विठोबा Hare Hare
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हारी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, इव माझी सांगा काकुळती. तुकाराम महाराज संतांकडे सोपवतात, घालून या भार राहिलो निचिंती, निरविले संती विठोबाशी, लावून या हात कुरवाळीला माथा, आता सांगितले चिंता न करावी. चिंता करायचं काही कारण नाही, परंतु आपला त्या पद्धतीचा विश्वास असेल तर. कारण विश्वास नाही तर विश्वासाची गरज आहे. चाहे लाख करो गुणगान, कितीही गुणगान केलं तर आपला विश्वास नसेल तर ती आपली भक्ती एखाद्या वेळेस फेल जाऊ शकते. म्हणून तुकाराम महाराज विनंती करतात की तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, आणि मग मजहारी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुळती. किव भागतायत त्या पांडुरंगाला विनंती करतायत, त्या सद्गुरूंना, त्या संतांना विनंती करतायत. तशी जर आपण विनंती केली तर सकळाशी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उदार हरीच्या नामे. पण त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. चिंतन पण आपण चिंतन किती करतो हे आपण आता ज्याच्या त्यांनी तपासायचं आहे. आपल्या आयुष्याचा एक क्षण वाया जात आहे. उठा जागे व्हारे आता. रात्री आपल्याला बामणे गुरुजींनी सांगितलं, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरी पिसून, सर्व मिथ्या हे जाणून, आणि शरण रे गाबा देवासी. पण माणूस तेच सोडायला तयार नाही ना, आणि त्याच्यामुळे काय होत आहे, आपल्या आयुष्याचा एक 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 क्षण वाया चालले. त्याचं सुंदरपैकी वर्णन केलेलं आहे. आयुष्याचा एक एक क्षण जात सेवाया, 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 एक एक क्षण जात सेवाया, आयुष्याचा एक एक क्षण जात सेवाया, आयुष्याचा एक एक क्षण जात सेवाया, आयुष्याचा एक क्षण
शिवाया आयुष्याकडे या मायेच्या जाळ्यामध्ये जीव हाटकला, मायेच्या जाळ्यामध्ये जीव हाटकला, मी माझ्या म्हणता म्हणता किती हो भटकला. या मायेच्या जाळ्यामध्ये हा जीव अटकलेला आहे. या मायेच्या जाळ्यामध्ये, या मायेच्या जाळ्यामध्ये जीव हा अटकला, मी माझं, हे माझं, ते माझं, घर माझं, दार माझं, माझं माझं, आणि हा जीव अटकला त्याच्यात. या मायेच्या जाळ्यामध्ये जीव हा अटकला, मी माझं म्हणता म्हणता किती हो भटकला. किती भटकंती झाली, किती जन्म झाले, किती वेळा जन्माला आला आणि किती वेळा फजिती झाली. मी माझं म्हणता म्हणता किती हो भटकला. म्हणून त्या सद्गुरूंची आळवणी केली पाहिजे. सद्गुरुराया आयुष्याचा एक क्षण जात शिवाया, आयुष्याचा एक क्षण जात शिवाया, आयुष्याचा एक क्षण जात शिवाया, आयुष्याचा एक क्षण जात शिवाया. एक क्षण वाया चाललेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं इकडे, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत दिहे जाणार सकळ, अन आयुष्य खातो काळ सावधान. सावधान केलेलं आहे. म्हणून आपण सावध झालो, पांडुरंगाच्या चरणी आपण आलो. म्हणून या ठिकाणी आता जी झालेली सेवा, इथं जेवढं काही परिसरातील सगळी काही मंडळी आप्त वर्ग जमली, या कार्तिकी एकादशी निमित्त त्यामध्ये आपले अनेक गुरुबंधू, ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ तपोनिष्ठ ज्ञानी गुणवंत अनेक मंडळी या ठिकाणी जमली. तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. टाळकरी माळकरी सगळे काय, म्हणून सगळ्यांचं मी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतोय. माझं काही चुकलं असेल त्याबद्दल मी माफी मागतोय. आणि झालेली सेवा या ठिकाणी आटपती घेऊ आणि त्या संतांचं एकदा स्मरण करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली